नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर आपले स्वागत आहे। तर दौंड SRPF 5ची जी काही मेरिट लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे। आपण मगाशी एक व्हिडिओ अपलोड केला होता SRPF गट क्रमांक 7, त्याची देखील मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। पण सध्या 2019ला जे काही फॉर्म निघाले होते दौंड SRPF 5साठी त्याची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे लेखी परीक्षेचे। तर ठीक आहे, आपण बघूया कुणाला किती मेरिट लिस्ट लागलेली आहे। तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये बसलेले आहेत त्यांचे कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी, मैदानी चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र तपासणी याच्यात दिनांक दिला मित्रांनो 20/9/2021 रोजी 5:30 वाजता आणि 21/9/2021 रोजी 5:30 वाजता SRPFच्या 5 म्हणजे SRPF गट क्रमांक 5 दौंड येथील कवायत मैदानावर उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, चला तर किती मेरिट लागले ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। जे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं जेव्हा ते मैदानी चाचणीसाठी जातील तेव्हा कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, काय कागदपत्र घेऊन जायचे, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। तर मेरिट लिस्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याला ह्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे कट ऑफ मार्क लिस्ट। ह्याच्यामध्ये SC साठी 82 आणि SC मध्ये जे माजी सैनिक असतील त्यांना 34, ST मध्ये 73, खेळाडूसाठी 47, प्रकल्पग्रस्त 58, माजी सैनिक 34 आणि होमगार्ड 53। ठीक आहे, त्याचप्रकारे मी काही सांगत नाही आहे, तुम्ही स्क्रीनवर स्वतः बघू शकता। तुमची कास्ट बघा, जी काय कास्ट असेल तुमची आणि त्या कास्टच्या खाली मार्क दिलेले आहेत, ती तुमची मेरिट लिस्ट आहे। प्रकारे आपल्याला सांगण्यात आलं होतं की ज्यांनी SABC मध्ये फॉर्म भरला त्यांनी EWS किंवा ओपनमध्ये फॉर्म भरा। तर ज्या विद्यार्थ्यांनी EWS मध्ये केलेला आहे कन्वर्ट त्यांचं 85 मेरिट लागलेलं आहे आणि ओपनच्या लोकांचं 93 मेरिट लागलेलं आहे। ठीक आहे, जास्त मेरिट लागलं आहे। त्याचप्रकारे OBC 87, तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला चार्ट दिसतोय, तुम्ही स्वतः बघू शकता। ठीक आहे, त्याचप्रकारे याच्यामध्ये खाली जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं बघा शकता, त्यांचं नाव याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावं याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे टोटल मित्रांनो 57 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि 1:10 प्रमाण म्हणजे 570 विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होणार आहे। ठीक आहे, चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुमच्या मनातील काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पूर्वी मित्रांनो जो काही कोल्हापूर बँड्समॅन या पदाचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये 100 गुणांचा पेपर होता। त्याच्यामध्ये 90 प्रश्न मित्रांनो या पुस्तकातले भरतीला आहे तसे विचारलेले आहेत। जर कुणाकडे पुस्तक अवेलेबल असेल तर तुम्ही आत्ता लगेच चेक करू शकता। या पुस्तकातले 90 प्रश्न त्या कोल्हापूरच्या बँड्समॅन या पेपरमध्ये आलेले आहे। तुम्ही स्वतः तपासू शकता, ज्यांच्याकडे पुस्तक असेल ते लोक। तर मित्रांनो अत्यंत पुस्तक महत्त्वाचं आहे। तर का प्रश्न आले असतील मित्रांनो, कारण या पुस्तकामध्ये मित्रांनो 2004 ते 2018 मध्ये झालेल्या ज्या 300 प्रश्नपत्रिका होत्या मित्रांनो त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे। कारण पोलीस भरतीला मित्रांनो वारंवार प्रश्न येण्याचं प्रमाण जास्तीत जास्त असतं, त्याच्यामुळे आपण जुन्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करतो, जुन्या प्रश्नपत्रिकाचा संच खरेदी करतो। तर मित्रांनो तुम्ही एकच पुस्तक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 2004 ते 2018 पर्यंत संपूर्ण 300 प्रश्नपत्रिकाचं सखोल विश्लेषण याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे। अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी केलं आहे। जर कुणाला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो Amazon, फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहे। त्याचप्रकारे खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आत्ता लगेच कॉल करू शकता। आपल्या चॅनलचं नाव सांगा, तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल मिळेल मित्रांनो। त्याचप्रकारे महाराष्ट्रातील जे प्रमुख बुक स्टोर असतील तिथे देखील तुम्हाला अवेलेबल असेल। पुस्तकामध्ये बघा मित्रांनो मागील सलग 5 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70 ते 99% प्रश्न जसेच्या तसे त्यावर आधारित पडलेले आहे आणि पुढे देखील येणारच। अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे। इच्छुक असाल तर मित्रांनो खाली बघा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ते दिसत आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की कॉल करा आणि पुस्तक आजच खरेदी करा, अजूनही वेळ गेलेली नाही।